महालाभ पुरदाते
पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत
माझी वाचा तुझी गे माझी वाचा तुझी गे माझी वाचा तुझी माझी वाचा
सज्जनांचे नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी विठ्ठल पाठीमाग या लाईट मुळे मला काही दिसत नाही या म्हणजे मागून बसतील ना पाठीमाग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरणतेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो नियाताय ज्ञानेशाची ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपी नामदेवची दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देव क्षेत्र निवासी नाम तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टक मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती ओढ परळी एवढ्या फक्त जोगव्याला मला वाटतं टाळी वाजवा सगळ्यांनी. देवा शपथ नंतर मी टाळी वाजवा म्हणून सांगणारच नाही. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती ओढ परळी देहुनी हाती ओढ परळी देहुनी हाती हे पायावरी या वारकरी संतांच्या पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता म्हणजेच निरूपणाकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीश परमात्माचे लढीवार भक्त देहो निवासी श्रीमंत साधू वैराग्य मूर्ती विश्ववंदने तत्वज्ञ श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांच्या गाथ्यातील चार चरणांचा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय परमानंद सुखाची प्राप्ती सांगतात. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक जीव हा प्रत्येक कोणत्या ना कोणत्या साध्यावरती अवलंबून असतो आणि साध्यावरती अवलंबून राहतो म्हटल्यानंतर जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं साध्य प्राप्त जर करायचं असेल तर त्याच्याकरता साधनाची आवश्यकता आहे. साधनाशिवाय जीवनामध्ये साध्य प्राप्त होत नाही महाराज. साधनाशिवाय प्राप्त होत नाही साध्य. आणि साध्य प्राप्त करायचं म्हटलं
की साधनाचा अवलंब करावाच लागतो, त्यात तीळ मात्र शंका नाही. या अभंगाचा संपूर्ण विचार करून पाहता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3 चरणामध्ये पूर्वार्धामध्ये साध्य सांगतात आणि उत्तरार्धामध्ये साधन सांगतात. ऐका, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साध्य काय सांगितलं? पुण्यवंत व्हावे. आणि जीवनामध्ये जर पुण्यवंत व्हायचं असेल ना तर साधन काय आहे? घेता सज्जनांचे नावे. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जीवनामध्ये प्रत्येक जीवाला विश्रांतीची आवश्यकता आहे. आणि विश्रांतीची आवश्यकता आहे. विश्रांती जीवनामध्ये विश्रांती हे साध्य झालं, परंतु ते साध्य विश्रांती हे साध्य जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता पायी संतांचे भाव हे झालं साधन. चला त्याच्याही पुढे. पण हे सांगत असताना काही साधकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज आम्हाला कळालं जीवनामध्ये साध्य प्राप्त करण्याकरता साधनाची आवश्यकता आहे. पुण्यवंत होण्याकरता संत महात्म्यांच्या नामचिंतनाच्या माध्यमातून जीवनाला पुण्याची प्राप्ती होते, आम्हाला मान्य आहे. जीवाला विश्रांतीचं स्थान प्राप्त करण्याकरता संतांच्या ठिकाणी भाव ठेवायला पाहिजे, हेही आम्हाला कळालं. पुण्यवंत होण्याकरता संतांचं नामचिंतन आहे. जीवाला विश्रांती प्राप्त करण्याकरता त्या संतांचं नामचिंतन करत असताना अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हावा लागतो आणि तो भाव संतांच्या चरणी अर्पण करावा लागतो. महाराज आम्हाला कळालं. पण हे झालं आजच्या तारखेपासून. महाराज म्हणतात हे आजच्या तारखेपासून झालं. महाराज तुम्ही सांगितलं ना आजपासून, आज या क्षणापासून आम्ही म्हणाले पुण्याच्या मार्गाला लागलो. पुण्य प्राप्त करण्याकरता आम्ही तुम्ही जेवढी जेवढी साधनं सांगितलीत ना तेवढ्या सगळ्या साधनांचा अवलंब आम्ही आतापर्यंत इथून पुढे करायला सुरुवात करू. पण मागील पापाचं काय? तुकोबराय सांगतात काही घाबरण्याचं कारण नाही. त्या संत महात्म्यांचं नामचिंतन जर केलं ना, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव जर असेल ना, त्या संतांच्या चरणावरती तो भाव अर्पण जर केला ना, तर म्हणाले इथून पुढे जरी पुण्य केलं ना तरी मागील पापाची सुद्धा निवृत्ती होते. कशाने? तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात काय झालं माहितीये का? माझ्या जीवनावरती परिणाम झाला, माझ्या जीवनावरती आत्मप्रचिती ही जर सांगायची झाली तर नेमकी माझ्या वाचा जी माझी आहे ना, ही माझी वाचा नामचिंतन आणि वाचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी पडत नाही. नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी, असा या अभंगाचा सुंदर सोपा सरळ असा भाव मी आपल्या समोर उपस्थित केलेला आहे. मला वाटतं आता कीर्तन जवळ झालं. म्हणजे सकाळी असं कोणी म्हणता कामा नये रात्री महाराजांनी अभंग घेतला पण आम्हाला अभंग कळला नाही असं कोणी म्हणता कामा नाही. संपूर्ण अभंगाचा भाव मी आपल्या समोर उपस्थित केलेला आहे. तुकोबारांना या अभंगाच्या माध्यमातून काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे ते मी आपल्या समोर उपस्थित केलेलं आहे. असो, कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा, ऐका, आपल्या याच गावामध्ये अनादी काळापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि या सप्ताहाचा आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेले बापू फार मोठा कीर्तनकार नाही, ज्ञानी नाही, वक्ता नाही, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देव यावरी न करावा अवधेर विठ्ठल विठ्ठल. चिंतना करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. त्या अभंगाचं थोडंसं विस्तृत चिंतन जर पाहिलं तर शास्त्रीय दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि संतांचं नामचिंतन याचा समन्वय साधलेला आपल्याला पाहायला मिळतो. समन्वय या शब्दाचा अर्थ आहे ऐक्य, एकरूपता. एकरूपता साधलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, वारकरी संप्रदायाचा विचार करू पाहता, हिंदू धर्म संस्कृतीचा विचार करू पाहता, वारकरी संप्रदाय असा जगाच्या पाठीवरती एकच संप्रदाय असा आहे की तोच फक्त हे ऐक्य सांगू शकतो महाराज, हे समन्वय साधू शकतो. अनेक संप्रदाय जगतामध्ये आहेत
मला वाटतं त्याच्याही पुढे जाऊन थोडस क्षमा मागून जर बोलायचं झालं तर संप्रदायाला महाराज उतच आलाय, पण शाश्वत संप्रदाय नाही. ऐका, शाश्वत संप्रदाय एकच असतं जगाच्या पाठीवर, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाचा विचार करून पाहता, हिंदू धर्म संस्कृतीचा विचार करून पाहता, त्या ठिकाणी या संप्रदायामध्ये ऐक्य एकरूपता साधली जाते. अगदी अगदी एका प्रमाणावरून सिद्ध जर करायचं म्हटलं तर पहा ना, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर, याची भलती नारी नर, याची भलती नारी यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाचे. त्याच्याही पक्षा पुढे जाऊन सांगितलं, सकळांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार एकरूपता या ठिकाणी पाहायला मिळतं, समन्वय पाहायला मिळतो. वारकरी संप्रदायाचा विचार करून पाहता, या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ऐक्य साधलेलं पाहायला मिळतं, अनेक ठिकाणी आपल्याला समन्वय साधलेला पाहायला मिळतो. हे अत्यंत अत्यंत महत्वाचे असे 6 मुद्दे आपल्या समोर उपस्थित करणार आहे. ऐका, आपली वारकरी संप्रदायाची परंपरा जी आहे ना, ही परंपरा भगवान परमात्म्याचं सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे. भगवान परमात्म्याचं सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य सांगणारी परंपरा एक, हरिहराचं ऐक्य सांगणारी परंपरा 2, देवी आणि देवतांचं परंपरा सांगणारी 3, जीव आणि शिवाचं ऐक्य सांगणारी परंपरा 4, देव आणि संतांचं ऐक्य सांगणारी परंपरा 5, भगवान परमात्म्याचं नाम आणि संतांचं नाम यांची परंपरा ऐक्य सांगणारी परंपरा 6. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य सांगणारी परंपरा वारकरी संप्रदायामध्ये, की वारकरी संप्रदायाची परंपराच अशी आहे की त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं एकरूपता, बरं का, सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य साधणारी परंपरा. पहा तुम्ही, अगदी माऊली ज्ञानोबांचा विचार करून पहा. अहो, माऊली ज्ञानोबा देवाला विचारतायत. वास्तविक जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबांचा अधिकार सामान्य होता का? आपण सगळ्यांना वर्णन माहित आहे. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे तुका तुच्छ सारे, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी वंदे तुझ्या सारे, ज्ञानियांचा शिरोमणी
सांगा मला. तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, एवढे ज्ञानी असताना सुद्धा ते माऊली ज्ञानोबराया भगवान पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय आणि भगवान परमात्मा यांचा दोघांचा संवाद आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. ऐका, ते माऊली ज्ञानोबराय भगवान परमात्म्याला विचारतात, देवा मला हेच अजून कळालेलं नाही, तू विठेवरती उभा आहे मला माहित आहे, संपूर्ण जगताचा नायक आहे मला माहित आहे, संपूर्ण जगताचा उपादान करता आहे माहित आहे, संपूर्ण विश्वावरती तुझी सत्ता आहे, जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गातील हरिले सत्ता मात्र आपल्या सगळं मला माहित आहे. देवा मला एकच प्रश्न माझ्या समोर उभा राहिलाय. कोण बोलताय? माऊली ज्ञानोबराय बोलताय. कुणाला? भगवान परमात्मा, जगाच्या मालकाला विठेवरती भगवान पांडुरंग परमात्म्याला बोलताय. देवा मला अंतःकरणामध्ये फक्त एकच म्हणाले चिंता आहे, तुला नेमकं म्हणावं तरी काय हेच मला म्हणाले अजून कळत नाही. नेमका तू सगुण आहे की निर्गुण आहे याच मला म्हणाले मला अजूनही यथार्थ ज्ञान झालेलं नाही. कोण म्हणतंय? माऊली ज्ञानोबराय. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, मला म्हणाले अजूनही कळलं नाही तू नेमका सगुण आहेस की नेमका निर्गुण आहेस. बरं का, मला अजूनही कळलंय, फक्त मी अनुमान लावलंय, मी फक्त अनुमान लावलंय काय की सगुणही तूच आहेस आणि निर्गुणही तूच आहेस. हे फक्त माझं अनुमान आहे, मला यथार्थ ज्ञान झालं अशातला भाग नाही. तेव्हा तुला काय म्हणावं हेच कळत नाही. कारण जगतामध्ये संपूर्ण जगाचा जर विचार करू पाहता, जगतामध्ये एक वर्ग असा आहे की तो भगवान परमात्म्याला सगुण मानतो, तोच वर्ग भगवान परमात्मा तो निर्गुण मानतच नाही. बरं का, एक वर्ग असा आहे सगुण मानतोय पण निर्गुण मानत नाही. एक वर्ग असा आहे की तो निर्गुणाला मानतोय सगुण मानत नाही. आणि एक वर्ग असा आहे की तो सगुणही मानतोय आणि निर्गुणही मानतोय, दोन्ही मानतोय. पण सगुण आणि निर्गुण एक रूप ज्यावेळेला तो मानतो ना त्यावेळी त्याच्यामध्ये भेद आहे असं समजून मानतो. पण संत महात्मे त्याच्यामध्ये भेद मानत नाहीत. त्या ठिकाणी संत महात्मे ऐक्य सांगतात. हे ऐक्य सांगत असताना त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय ऐक्य सांगतात. ऐक्य सांगतात, देवाला विचारतात, देवा सगुण आहे की निर्गुण आहे याचं मला यथार्थ ज्ञान झालेलं नाही. माझं अनुमान मात्र निश्चित आहे की सगुणही तूच आहेस आणि निर्गुणही तूच आहेस. आणि याच्यावरती सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य आपल्याला सापडतं का? त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय सांगतात, मी का अनुमान लावलं त्याच्या पाठीमागं कारण आहे. उगाचच अनुमान, आता आपणही कोणत्या ना कोणत्या विषयाला कोणतं पण अनुमान लावतो आणि मोकळ होतो महाराज. माऊली ज्ञानोबराय म्हणतात नाही, त्याच्या पाठीमागं सिद्धांत आहे. मी तुला सगुणही तुलाच म्हणतोय आणि निर्गुणही तुलाच म्हणतोय. त्याच्या पाठीमागचं कारण काय तर ती खून आम्हाला कुणी दाखवली? संती सांगितले संती संती खून सांगितली विठेवरी समचरण. देवा अरे निर्गुणही तूच आहेस आणि सगुणही
तूच आहे सगुण आणि निर्गुणाची ऐक्य सांगणारी परंपरा. तिचं नाव आहे वारकरी संप्रदाय. चला त्याच्याही पुढे मी दुसरा मुद्दा आपल्या समोर उपस्थित केला होता. हरिहराचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे महाराज. हरिहराचं ऐक्य सांगणारी परंपरा वास्तविक जर पाहिलं ना महाराज तर पूर्वीपासून दोन परंपरा चालत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या दोन परंपरा पाहायला मिळतात, एक शैव आणि दुसरे वैष्णव. ह्या दोन परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्या दोनही परंपरेचा विचार करून पाहता संतांनी सांगितलं नाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. अहो शैव म्हणजे कुणाचे तर भगवान विष्णू. जे वैष्णव आहेत ना वैष्णव असं म्हटलं जातं. जे भगवान विष्णूचे आहेत ना भक्त त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. आणि भगवान शंकरांचे जे भक्त आहेत ना त्यांना शैव असं म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये सुद्धा भेद आहे महाराज. संतांनी हे ऐक्य सांगण्यापूर्वीपासून त्याच्यामध्ये भेद आहे. कोणता भेद ऐका. त्याच्यामध्ये भेद असा आहे जो शैव आहे तो शैव काय करतो महाराज आढवा गंध लावतो. आढवा गंध काय करतो शैव आढवा गंध लावतो. आणि वैष्णव जो आहे तो काय करतो वैष्णव कोणता गंध लावतो महाराज उभा गंध लावतो. मग उभा गंध लावणे आणि आढवा गंध लागणे याच्यात सुद्धा भेदच आहे की नाही मला सांगा. पण त्या ठिकाणी संत महात्म्य सांगत नाही आणि याच्यामध्ये कोणताच भेद नाही. आणि जे भगवान विष्णूचे जे भक्त आहेत ना त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. आणि जे भगवान शंकराचे भक्त जे आहेत त्यांना शैव असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये भेद कसला मांडतात. त्याच्यामध्ये भेद मांडण्याचे काही कारणच नाही. ते भगवान विष्णू जे आहेत ना ते आणि भगवान शंकर जे आहेत तेच म्हणाले मुळात एकमेकाची भक्ती करतायत. हरिहरा भेद नाही हरिहरा भेद नाही नका करू. या ठिकाणी भेद करण्याचं काही कारण नाही. एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या ठाई. म्हणजे ते सुद्धा एकरूप आहेत की नाही मला सांगा. संत परंपरेत उच्च विचार आपल्याला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी सुद्धा ऐक्य सांगितलं. नवीन एखादा म्हणेल मी भगवान शंकराची भक्ती करतो म्हटल्यानंतर विष्णू भगवान विष्णू आणि माझा काहीही तसा संबंध नाही. अहो भगवान शंकराची जो भक्ती करतो ना त्या भगवान शंकराची भक्ती करणारा जो साधक आहे ना त्याला भगवान शंकराची भक्ती केली आणि विष्णूचा जर अवहेळ केला तर नामदेवराय सुंदर वर्णन करतात बाबा जो भगवान शंकराची भक्ती करणारा आहे आणि त्याने विष्णूचा जर अवहेळ केला तर त्याच्या जीवनामध्ये अगतपात घडल्याशिवाय राहत नाही महाराज. कसा काय. अहो जो भगवान शंकर आहे ना हा भगवान शंकर म्हणजे मुळात आधी पहिलेच वैष्णव आहेत की नाही मला सांगा. भगवान शंकर वैष्णव होण्याकरता कैलासावरून मृत्यू लोकांमध्ये आले महाराज. कैलासावरून कशा करता आले हो भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून जीवनाचा उद्धार करण्याकरता कैलासावरून निघाले. ऐका भगवान शंकर ज्या वेळेला तिथून कैलासावरून निघाले कुठे यायला मृत्यू लोकांमध्ये. ज्या वेळेला येण्याकरता महाराज निघाले ना त्यावेळेला पार्वती मातेने विचारलं म्हणाले देवा तुम्ही कुठे निघाला. ते म्हणाले मी मृत्यू लोकांमध्ये निघालो. अरे मृत्यू लोकांमध्ये काय एवढं राजवैभव या ठिकाणी आहे. या ठिकाणी म्हणाले काय कमी आहे तुम्हाला. म्हणाले या ठिकाणी सगळं आहे पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन या ठिकाणी नाही. आणि ते कुठं आहे की नाही. मग ते आहे त्या ठिकाणी जाऊन नामचिंतनाच्या माध्यमातून माझ्या जीवनाचा उद्धार करण्याकरता मला त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जायचंय. कोण सांगताय भगवान शंकर सांगतायत. मग पार्वती मातेला सांगितलं म्हणाले त्या ठिकाणी तुम्ही निघालात मग मी कैलासावरती राहून काय करू. मी सुद्धा म्हणाले तुमच्या बरोबर येणार.
कोण सांगताय? पार्वती माता सांगते. मी देखील तुमच्या बरोबर येणार. भगवान शंकरांनी सांगितलं, म्हणाले मी त्या ठिकाणी जातोय, पण त्या ठिकाणी मी जात असताना देव अवतारामध्ये मी त्या ठिकाणी जाणार नाही. कारण देव अवतारामध्ये जर कार्य घडलं असतं तर ते कार्य मी इथं बसून नसतं का केलं? मला त्या ठिकाणी बसून कार्य करता येत नाही, म्हणून मला अवतार घ्यावा लागणार आहे आणि मी त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये जाणार आहे. पण मृत्यू लोकामध्ये जात असताना मी म्हणाले हनुमंतरायांचा अवतार घेऊन जाणार आहे. मी कुणाचा अवतार घेऊन जाणार आहे? मृत्यू लोकामध्ये मी जाणार हे निश्चित, पण हनुमंतरायांचा अवतार घेऊन मी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि हनुमंतरायांचा अवतार घेऊन मी त्या ठिकाणी जात असल्या कारणानं तू माझी अर्धांगिनी आहेस, पण ती फक्त कैलासापुरती आहेस ना, मृत्यू लोकामध्ये मला नेता येत नाही. जर मृत्यू लोकामध्ये जर मी तुला घेऊन गेलो तर लोक मला काय करतील काय सांगता येत नाही. कारण हनुमंतराय मुळात कसे आहे? ब्रह्मचारी. आता ब्रह्मचारी असल्या कारणानं ही अर्धांगिनी कुठे घेऊन जाणार? ते म्हणले तुला येता येणार नाही. आता येता येणार नाही म्हटल्यानंतर आता तो स्त्री हट्टच होता बरं का. आता त्या हट्टाचे प्रकार खूप आहे. स्त्री हट्ट, बालहट्ट, योग हट्ट. आता त्या हट्टावरती चिंतन मांडायला माझ्याकडे वेळ नाही असो, परंतु स्त्री हट्ट म्हटल्यानंतर तो आपल्या पतीला पुरवावा लागतो महाराज, आणि पुरवावा लागतो. या हिशोबाने पार्वती माता सांभाळली, मला देवा मला काहीही ऐकायचं नाही, मी तुमच्या ज्या ठिकाणी म्हणाल तुम्ही जाणार ना त्याच ठिकाणी म्हणाले मी सुद्धा येणार. आता नाईलाज झाला भगवान शंकरांचा, आणि भगवान शंकरांचा ज्या वेळेला नाईलाज झाला त्यावेळेला म्हणाले तुला यायचंय ना? ठीक आहे म्हणाले, चल म्हणाले तुला यायचंय ना, काही हरकत नाही, परंतु मी सांगेन ते तुला ऐकावं लागेल. काय सांगितलं? मी सांगेन ते तुला ऐकावं लागेल, आणि ते ऐकायचं असेल तर माझ्या बरोबर. पार्वती मातेने सांगितलं काही हरकत नाही देवा, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन. मग म्हणाले एक काम कर, मी हनुमंतरायांच्या रूपामध्ये मृत्यू लोकामध्ये जातोय. आता म्हणाले तुला माझी अर्धांगिनी म्हणून राहता येणार नाही, तुला जर यायचंच असेल तर माझ्याजवळ फक्त म्हणाले एकच जागा शिल्लक आहे, तिचं नाव आहे म्हणाले शेपटी. काय सांगितलं? तिचं नाव म्हणाले आहे शेपटी. त्या म्हणाले एक काम कर, त्या हनुमंतराय म्हणाले माझ्या शेपटीमध्ये प्रवेश कर. सांगतोय कोण? भगवान शंकर सांगतात. कुणाला सांगतात? आधी माया शक्ती पार्वती मातेला सांगतायत माझ्या शेपटीमध्ये म्हणाले प्रवेश कर. आता पार्वती माता काही हरकत नाही म्हणाले, अहो तुमचा आणि माझा जर विरह होणार नसेल तर म्हणाले मला शेपटीमध्ये प्रवेश करायला काय हरकत आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, त्या हनुमंतरायांची शेपटी म्हणजे साक्षात पार्वती माता आहे. मग मला सांगा महाराज लंका कुणी जाळली? आहे की नाही? सुंदर जर बारीक चिंतन पाहिलं तर लंका जाळली कोणी? आणि मग त्याच योगानं त्या ठिकाणी भगवान शंकर हनुमंतरायांच्या रूपामध्ये आले. आता भगवान शंकर हनुमंतरायांच्या रूपामध्ये आले, येण्या कशा करता आले होते मला एवढंच सांगायचे. कशा करता आले होते? भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून जीवनाचा उद्धार करण्याकरता आले होते. मग आल्यानंतर ते कुठेतरी थांबले नाहीत ना महाराज? थांबले का कुठेतरी? नाही. पहा तुम्ही, कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली ना, ती गीता पहिल्यांदा दोघांनी ऐकली महाराज. एक हनुमंतराय आणि दुसरा अर्जुन. ऐका, दोघांनी ऐकली. अगदी माऊली ज्ञानोबांचं सुंदर चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ध्वजावरती वानरो मूर्तिमंत शंकर सारथी शारंग धरू अर्जुन. त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी वास्तव्य केलं. आता वास्तव्य नुसतं केलं नाही, हेच भगवान शंकर म्हणजे साक्षात महाराज नाथ महाराज सांगतात, अहो हे वैष्णव आणि शैव ही परंपरा जरी जुनी असली ना तरी ते भगवान शंकर म्हणजे पहिले वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव.
आता महाराज या ठिकाणी सांगतात हे वैष्णव कोणते वैष्णव आहेत? पहिले वैष्णव आहेत कोण? भगवान शंकर पहिले वैष्णव. आता भगवान शंकर जर पहिले वैष्णव असतील तर भगवान विष्णू आणि भगवान शंकर याच्यामध्ये भेद मानण्याचं काही कारण आहे का महाराज? काही कारण नाही ना महाराज, काही कारण नाही. हे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यामध्ये भेद मानण्याचं काही कारण नाही. हे दोनही एकच आहेत महाराज, एकच आहे, दोन्ही एकच आहे. आणि हे एकरूपता हा समन्वय या ठिकाणी संत परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हरी हरा भेद नाही नका करू. हे हरिहरा हरी आणि हर म्हणजे भगवान परमात्मा भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे महाराज एकच आहे. तिसरा मुद्दा मी आपल्या समोर उपस्थित केला होता, देवी आणि देव. देव आणि देवतांचं ऐक्य सांगणारी ही वारकरी परंपरा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काही जगतामध्ये असे वर्ग आहेत तो देवाला मानतो पण देवीला मानत नाही. काही वर्ग असा आहे तो देवीला मानतो देवाला मानत नाही. काही वर्ग असे आहेत तो देवीलाही मानतो आणि देवालाही मानतो. आता देवीलाही मानतो आणि देवालाही मानतो तो वर्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. विठाला 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 देव आणि देवी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदी अनेक संतांची प्रमाणे जर आपण पाहिलं, अनेक संतांची प्रमाणे जर पाहिली तर पहा ना तुम्ही भरपूर चिंतन आपल्याला करता येईल. परंतु झालंय कसं माहित आहे का, आता फक्त अर्धा तास राहिलाय माझ्या. मी पहिल्या प्रमाणावर कसा येतो याचा विचार करतोय. आपल्या समोर मुद्दे उपस्थित करून तर मी मोकळा झालोय. त्याचं थोडं थोडं चिंतन मी आपल्याला सांगतो. वारकरी संप्रदाय असा एकच संप्रदाय आहे की देवही मानतो आणि देवीलाही मानतो. कारण त्याच्यामध्ये तो कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही. अगदी अगदी संतांची प्रमाण जर पाहिली तर एकच प्रमाण पहा, तो विठेवरी सख ये बाई पाहायला मिळतं कुणाचं? अंबाबाई पाहायला मिळतं की नाही? पण खरोखर विठेवरती अंबाबाई उभी आहे का? अहो विठेवरती उभा आहे ते ध्यान कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी ठेवनिया किंवा समचरण दृष्टी विठेवरी साजिरी आणि तेथे मानवी. कसा आहे तो? तो भगवान परमात्मा आहे. परंतु ज्या वर्णन आपल्याला पाहायला मिळतं ना
ते वर्णन कोणाचं पाहायला मिळतो? अंबाबाईचं वर्णन पाहायला मिळतो. म्हणजे अंबाबाई देवी सुद्धा तीच आहे आणि भगवान परमात्मा सुद्धा तोच आहे. अगदी मंगळवारचे सगळेच्या सगळे अभंग पाहिले तर मला सांगा देवीचं वर्णन आहे, पण खरोखर देवीचं वर्णन आहे का हो? ते वर्णन सुद्धा भगवान परमात्म्याच अहो. भगवान परमात्म्याचे केवळ अवतार जे झालेत ना, हे अवतारांचं स्वरूप वेगवेगळं आहे आणि स्वरूप वेगवेगळं असल्या कारणानं आपल्याला देवी आणि देव याच्यामध्ये भेद पाहायला मिळतो. पण खरोखर जर पाहिलं ना तर देवी आणि देव यांच्यामध्ये भेद मुळीच नाही महाराज. कारण ज्या ज्या वेळेला भगवंताला अवतार घ्यावे लागले ना, ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं कोणत्या ना कोणत्या कारणाकरता भगवान परमात्म्यानं अवतार घेतलेला पाहायला मिळतो. मला सांगा, आता अंबाबाईचं वर्णन आहे, भगवतीचं वर्णन आहे, हे कशा करता वर्णन मी सांगतोय ऐका. हे ऐक्य साधत असताना वारकरी परंपरेने इतकं सुंदर ऐक्य साधलेलं आहे, इतका सुंदर समन्वय आपल्या समोर उपस्थित केलेला आहे. भगवान परमात्म्यानं देवीचा अवतार घेण्याच्या पाठीमागे सुद्धा काही कारण आहे ना. त्या महिषासुर नावाच्या दैत्याकरता भगवंत काय केलं? देवीचं रूप धारण केलं. सगळ्यांना किती वृत्तांत ज्ञात आहे. परंतु हे करत असताना तो महिषासुर काही सामान्य होता का हो महाराज? तो सुद्धा सामान्य नव्हता महाराज. अहो देवाला त्याच्याकरता अवतार घ्यावा लागला. तो सामान्य होता? भगवान शंकरांचा भक्त होता ना, आणि भगवान शंकरांचा भक्त असल्या कारणानं भगवान शंकरांनी वर दिला. आता त्या देवी भागवत ग्रंथामध्ये तर चिंतन आलंय की भगवान शंकराने त्याला वर दिलेला होता. आणि मग वर दिल्यानंतर यानं विचार केला, आता वर तर दिलेला आहे, भगवान शंकर अत्यंत भोळ दैवत तथास्तु म्हणून मोकळे झाले होते. आता म्हणाले एक काम करा, माझी फक्त एकच इच्छा आहे. कोणती इच्छा? माझ्या जीवनामध्ये मला अमरत्व प्राप्त व्हावं, एवढीच इच्छा. देवानं सांगितलं ते तसं जमणार नाही, तसं चालणार नाही. का तर निसर्गाचा नियम असा आहे. माऊली ज्ञानोबा भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर उपजे ते नाते नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र नाहीसे परिभ्रमे का. म्हणाले जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मरावं लागतं. मरणाची कारण फक्त वेगवेगळी असतात, पण मरावं लागतं. का तर उपजल्या पिंडा मरण सांगाते. ज्यावेळी जन्माला जीव येतो ना, त्याच वेळेला आपल्या जन्माची तारीख, वेळ, ठिकाण हे सगळं निश्चित ठरलेलं असतं महाराज. आता दृष्टांत सांगायला माझ्याकडे वेळ नाही, पण गरुड पुराणामध्ये संतोष महाराज एवढा सुंदर त्या गरुडाचा दृष्टांत आलाय. वास्तविक जर पाहिलं तर त्या गरुडाला भगवान विष्णूकडे भीक मागण्याची काही गरज होती का? अहो सातत्यानं म्हणजे इहलोकाला आल्यापासून परलोकाला जाईपर्यंत तो गरुड काय करत होता? भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये होता. त्याच्या जीवनामध्ये काय कमी होतं? काही कमी नव्हतं त्याच्या जीवनामध्ये. पण काय झालं ऐका, एक वेळ गरुडाची आई आजारी पडली. आणि गरुडाची आई आजारी पडल्यानंतर अंतकाळ जवळ आला. गरुडाची आईचा अंतकाळ ज्या वेळेला जवळ आला, आता आजारी पडल्यानंतर एक पद्धत आहे आपल्याकडे. काय करतात? आजारी पडल्यानंतर मग आपण लाईन लावतो त्याला बघण्याकरता. आपण काही त्याचं ओझं कमी करत नाही, पण आपण उगाच त्याला त्रास द्यायला जातो, बरं का. आणि तसंच झालं. मला वाटतं ही परंपरा तिथपासूनच आलेली असावी, बरं का. गरुड पुराणाचा जर विचार केला ना, तर गरुडाची आई ज्या वेळेला आजारी पडली, आजारी पडल्यानंतर गरुड काय करायचं? दर दिवशी सकाळी उठायचं आणि भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये जाऊन रुजू व्हायचं. संध्याकाळी ज्या वेळेला गरुड घरामध्ये यायचं, घरामध्ये आल्यानंतर त्या गरुडाचा एक नित्यनेम होता. ते गरुड काय करायचं? आपल्या आईला आल्यानंतर विचारायचं, आई आज तुला पाहण्याकरता घरी कोण कोण आलं होतं? आता जेवढे जेवढे आले होते ना काशीनाथ शेठ, त्यांची त्यांची नावं सांगत होता गरुडाची आई. आज मला हे पाहण्याकरता आले होते, आज मला ते पाहण्याकरता आले होते, सगळं चालायचं. परंतु गरुडाचा सुद्धा नित्यनेम होता. गरुड सकाळी रोज उठायचं, भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये निघून जायचं, असा नित्यनेम दिनक्रम चालू होता. एके दिवशी काय झालं? कर्मधर्म संयोगानं जगाचा काळ असणारा जो यम आहे ना, हा यम गरुडाच्या आईला पाहण्याकरता आला. ऐका, जगाचा काळ गरुडाच्या आईला पाहण्याकरता आला. आणि पाहण्याकरता आल्यानंतर गरुडाच्या आई जवळ आला, गरुडाच्या आईकडे पाहिलं, हसला आणि निघून गेला. काहीही चौकशी केलेली नाही. आता तो कशा करता आला होता मी पुढे सांगणार आहे, बरं का. आला, पाहिलं, हसला आणि निघून गेला. संध्याकाळी गरुड ज्या वेळेला भगवान विष्णूंच्या सेवेतून आपल्या घरामध्ये आलं आणि घरामध्ये आल्यानंतर त्या गरुडाने आपल्या आईला प्रश्न केला, आई आज तुला पाहण्याकरता या ठिकाणी कोण कोण आलं होतं? गरुडाच्या आईनं सांगितलं, आज जो मला पाहण्याकरता अतिथी आला होता ना, तो सामान्य अतिथी नव्हता, तो जगाचा काळ होता. कोण सांगतोय?
गरुडाची आई सांगते, मला पाहण्याकरता आज एक प्रमुख अतिथी या ठिकाणी आला होता. बरं म्हणाले, जगाचा काळ आला होता. बरं ठीक आहे म्हणाले, आल्यानंतर काही तुझी इतंभूत काही चौकशी केली का? गरुडाच्या आईने सांगितलं, माझी काही चौकशी केली नाही. तो या ठिकाणी आला, मला पाहिलं आणि निघून गेला. परंतु निघून जात असताना, माझ्याकडे पाहत असताना तो मात्र एक वेळ हसला आणि हसून निघून गेला. आता गरुडला चिंता पडली. म्हणाले, जगाचा काळ माझ्या आईकडे आला होता, माझ्या आईला पाहण्याकरता आला होता आणि पाहण्याकरता आलेला असताना तो जगाचा काळ माझ्या आईला पाहिलं आणि आईला पाहिल्यानंतर हसला आणि निघून गेला. याचं कारण काय? दुसऱ्या दिवशी सकाळी गरुड त्या ठिकाणी उठलं, भगवान विष्णूच्या सेवेमध्ये गेलं आणि भगवान विष्णूला प्रश्न केला, देवा, काल माझ्या आईला पाहण्याकरता एक प्रमुख अतिथी त्या ठिकाणी आलेला होता. तो जगाचा काळ होता, तो जगाचा काळ माझ्या आईला पाहण्याकरता आला, माझ्या आईकडे पाहिलं, हसला आणि निघून गेला. याचं कारण काय? भगवान विष्णूच तो, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहार चिन्ह लगे. आता देवाला काही सांगावं लागतं का? भगवान विष्णूने सांगितलं म्हणाले, त्याचं उत्तर तुला आता देऊ का काही काळात करावं लागलं तर चालेल. गरुडानं सांगितलं, देवा, एवढी काही माझी घाई नाही, पण का आला होता याचं उत्तर जर मला मिळालं तर बरं होईल. भगवान विष्णूने सांगितलं, वेळ आली की मी निश्चित याचं उत्तर देईन. हे ज्या वेळेला सांगितलं, काही काळ निघून गेला. गरुडाने विचार केला, अरे ज्या अर्थी जगाचा काळ माझ्या आईला पाहण्याकरता आला होता, म्हणजे जगाच्या काळाला माझा पत्ता, माझ्या आईचा पत्ता सापडला हे निश्चित. काय सांगितलं? माझ्या आईचा, माझ्या घरचा पत्ता जगाच्या काळाला समजला हे मला निश्चित. कधीतरी हा येईल आणि माझ्या आईला घेऊन जाईल. कुणाच्या अंतकरणामध्ये विचार आला? गरुडाच्या अंतकरणामध्ये ज्या वेळेस विचार आला, गरुड संध्याकाळी पुन्हा माघारी आपल्या घरामध्ये आलं, आपल्या आईला उचलली आणि एका अरण्यामध्ये एका झाडाच्या खोडामध्ये नेऊन ठेवली. ऐका, झाडाच्या खोडामध्ये नेऊन ठेवली. हे कुणाला कळालं? त्या जगाच्या काळाला कळालं आणि कळाल्याबरोबर तो अगदी काही क्षणातच त्या ठिकाणी हजर झाला. हजर झाल्यानंतर आता जगाचा काळ घरामध्ये हजर झाला. महाराज, हजर झाल्यानंतर काय होणार? त्या गरुडाच्या आईची प्राणज्योत मावळली. गरुड संध्याकाळी घरामध्ये आला. घरामध्ये आल्यानंतर पाहिलं तर आपली आई निश्चिंत पडलेली होती, त्या आईची प्राणज्योत मावळलेली होती. हे गरुडानं पाहिलं आणि मग गरुड तिथून निघाला, भगवान विष्णूकडे गेला आणि भगवान विष्णू सांगितलं, देवा, मला म्हणाले ऐकायचंय की जगाचा काळ त्यावेळेला माझ्या घरामध्ये आला होता, माझ्या आईला पाहिलं, माझ्या आईला पाहिल्यानंतर हसला आणि निघून गेला. याचं कारण काय? त्यावेळेला भगवान विष्णू सांगतात गरुडाला, गरुडा, ज्या वेळेला जगाचा काळ तुझ्या आईला पाहण्याकरता आला होता ना, त्यावेळेला म्हणाले तुझ्या आईचा अंतकाळ जवळ आलेला होता, परंतु तिच्या मरणाची वेळ, जागा निश्चित ठरलेली नव्हती. ती जागा कुठं होती? त्या झाडाच्या खोडामध्ये होती. जोपर्यंत गरुड आपल्या आईला त्या झाडाच्या खोडामध्ये नेऊन ठेवत नव्हता ना, तोपर्यंत जगाच्या काळाला सुद्धा, जगाच्या काळाचा सुद्धा अधिकार नव्हता महाराज की त्या गरुडाच्या आईला नेण्याचा. मला सांगायचंय काय? उपजल्या पिंडा मरण सांगाते. अगदी बरोबर, निश्चित वेळ महाराज ठरलेली असते. त्या ठिकाणी काही तीळ मात्र शंका नाही. वास्तविक जर पाहिलं ना, त्या ठिकाणी गरुडाला काय पण या ठिकाणी देवदेवी त्यांना अवतार घ्यावा लागला. कशा करता? या महिषासुराचा वध करण्याकरता. आणि मग महिषासुराचा वध करण्याकरता अवतार देवीने घेतला. अगदी सगळ्यांना ज्ञात आहे, नाथ महाराजांचं वर्णन नाही आहे की नाही मला सांगा. अगदी सगळे आपण म्हणतो, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दाने लागुनी, विविध तापाचे करावया धारणी, भक्ता लागी तू पावती निर्वाणी. त्याच्याकरता हा देवीचा अवतार. मग देवीचा जो अवतार आहे, हा अवतार कुणी घेतला? भगवंतानंच घेतला की नाही? काही कारणास्तव त्या देवीचा अवतार घ्यावा लागला. मग मला सांगा, देव आणि देवी याच्यामध्ये काही फरक आहे का? भेद मानण्याचं काही कारण आहे का? भेद मानण्याचं काही कारण नाही. हे भेद मानणं वगैरे ही सगळी भानगड महाराज आपल्याकडे आहे. संत परंपरेमध्ये ही भानगड नाही. या संतांच्या ठिकाणी हा मुळात भेदच नाही. देव आणि देवी हे सगळे एक आहेत, हा समन्वय सांगणारी आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. तो त्याच्याही पुढे मी तिसरा मुद्दा आपल्या समोर उपस्थित केला होता. जीव आणि शिवाचं ऐक्य सांगणारी आपली वारकरी परंपरा आहे. जीव आणि शिवाचं. अरे जीव म्हणजेच देव आणि देव म्हणजे जीव. पण हे कधी कळतं? वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर ज्या उपास्य देवतेची आपण साधना करतो, ही साधना ज्यावेळेस यथार्थ होते ना आणि यथार्थ त्या साधनेचं ज्ञान आपल्याला होतं ना, त्यावेळेला जीव जीव राहत नाही आणि शिव शिव राहत नाही. तो जीवच शिव होतो महाराज. काय होतंय? तो जीव जो आहे ना, हा जीव शिव होतो.
बरं का. आणि मग जीव एकदा शिव झाला की त्याच्यामध्ये काही फरक राहतो का? जीव आणि भगवान परमात्मा म्हणजे एकच आहे की नाही? का वेगळं आहे? वेगळं नाही ना. अगदी माऊली ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं तर आत्मत्व शिवाचा अहो तोच आहे. बरं का? रामकृष्ण वाचा भाव हा अगो भगवान परमात्मा म्हणजे शिव म्हणजे जीव आणि जीव म्हणजे शिव. चला त्याच्याही पुढे पाचवा मुद्दा आपल्या समोर उपस्थित केला होता. वारकरी संप्रदायामध्ये देव आणि संत हे एकरूप आहेत. अगदी सगळ्यांना प्रमाणात संत निमित्त त्या प्रतिमा त्याच्यामध्ये अजिबात फरक नाही. देव म्हणजे संत. आता सगळे सांगायचं झालं तर मला सांगा, जेवढे जेवढे संतांचे अवतार आहेत ना महाराज, तेवढे सगळे देवांचेच अवतार आहेत ना. अगदी माऊली ज्ञानोबांचा विचार करा, जगद्गुरु तुकोबांचा विचार करा, नाथ महाराजांचा विचार करा. मी एक एक प्रमाण आपल्या समोर उपस्थित करतो आणि बरोबर माऊली ज्ञानोबांचा जर विचार करायचा झाला तर महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा देव आणि संत काही वेगळे आहेत का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कशा करता माऊली ज्ञानोबाला अवतार घ्यावा लागला? लोपले ज्ञान जगे हे तले नदी गोवली याच्या करता अवतार घ्यावा लागला. चला त्याच्याही पुढे आणि तुकोबांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा होता तर जगद्गुरु तुका अवतार नामयांचा संप्रदाय सकळांचा येथोनिया भगवान परमात्मा. त्याच्याही पुढे अगदी नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर बांधाचे कुळी महाविष्णूचा अवतार या ठिकाणी नाथ महाराज सुद्धा भगवान विष्णूचा अवतार आहे महाराज. या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये संत आणि देव हे फार वेगळे नाहीत महाराज. वास्तविक जर पाहिलं ना तर देवापेक्षाही श्रेष्ठ, देवापेक्षाही श्रेष्ठ. अगदी देवाच्या उपकाराचा विचार करून पहा आणि संतांच्या उपकाराचा विचार करून पहा. देव संतांचे एवढे उपकार देव सुद्धा आपल्यावरती करू शकत नाही. देवानं आपल्यावरती उपकार केले महाराज, यात तीळ मात्र शंका नाही. पण देवानं जे उपकार केले ना ते महाराज लौकिक उपकार केले आपल्यावरती, लौकिक उपकार केले. आणि ते उपकार जीवावरती करत असताना देवाच्या अंतःकरणामध्ये अंतर्भाव होता महाराज. कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची अपेक्षा होती जीवाकडून आणि जीवाकडून अपेक्षा करून देवाने जीवावरती उपकार केले महाराज. पाहा तुम्ही उपकार केले पण उपकार करत असताना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची अपेक्षा ठेवली. कोणती अपेक्षा ठेवली? की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं माझं नामस्मरण केलं पाहिजे म्हणून हा नरदेह प्राप्त करतो की नाही. कारण देत असताना संत महात्म्याने साधनं सांगितली ना महाराज, सगळी पुण्याची साधनं सांगितली. भगवंतानं फक्त देह दिला, देह दिल्यानंतर भगवान परमात्म्याचं काम संपलं महाराज. पण जी साधनं दिली इंद्रिय हात पाय कान
डोळे मुख बोलाया वचन जेणे तू थोडशी नारायण नाते जीवपण भवरू. ही इंद्रिय भगवान परमात्म्यानं दिली, पण भगवान परमात्म्यानं महाराज त्या इंद्रियाचं काम नाही सांगितलं. फार मोठी गंमत आहे. काम नाही सांगितलं, मग त्या प्रत्येक इंद्रियानं केलेलं कार्य म्हणजे महाराज सगळं पुण्य आहे की नाही? मला सांगा. एका सुभाषितकाराचं सुंदर वर्णन आहे महाराज. त्या सुभाषितकारानं असं म्हटलेलं आहे की भगवान परमात्म्यानं आपल्याला जेवढी इंद्रिय प्रदान केली ना, त्या इंद्रियानं केलेलं सत्कार्य म्हणजे पुण्य. काय मी शब्द वापरला? जी आपल्याला इंद्रिय भगवंतानं प्रदान केली, त्या इंद्रियानं केलेलं सत्कर्म म्हणजे पुण्य. म्हणजेच पुण्य. पुण्य 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 म्हणजे वेगळी काय आणखी डोकं लावण्याचे कारण नाही. त्यासोबत वर्णन आहे. प्रत्येक हातानं सत्कार्य केलं पुण्य प्राप्त होतं, पायानं सत्कर्म केलं पुण्य प्राप्त होतं, मुखानं सत्कर्म केलं पुण्य प्राप्त होतं. हे सगळी पुण्याची साधनं सांगितलं. हस्तं पवित्रम यदि दान पुण्यम, पदम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नामघोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठ. हातानं सत्कार्य केलं पुण्य प्राप्त होणार, पायानं आळंदी पंढरीची वाट केली जीवनामध्ये पुण्य प्राप्त होणार, मुखानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पुण्य प्राप्त होणार. काय वेगळं सांगितलं का? पण भगवान परमात्म्यानं हा देह दिल्यानंतर इंद्रिय प्रदान केली, भगवान परमात्म्याचं काम संपलं. लौकिक उपकार नामचिंतन करण्याची का होईना, परंतु भगवान परमात्म्यानं आपल्याकडून अपेक्षा केली महाराज. पण माझ्या संत महात्म्याने कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली का? संत महात्म्याने मला साधना सांगून मोकळं झालं. काय करा? हातानं टाळी, मुखानं नामस्मरण. आता नुसतं हे सांगणं लागून या पाया, नुसतं सांगितलं मोकळं झालं नाही, लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करे टाळी बोला. म्हणून मला मी शपथ घेतली, पुन्हा मी सांगणार नाही टाळी वाजवा. विठाला विठाला महाराज पायाला लागून सांगतायत. आता मी काय सांगणार त्यांच्या पुढे? तुकाराम महाराजांनी सांगितलं तरी लोकांनी ऐकलं नाही. वाजत असे बोंब कोणी नाही कती, पण त्याच्या पुढे साधन सांगितलंय बाबू शेठ. हरी हरी न म्हणता तया. मग पुढची थोर हानी सांगू? काय ऐकण्याची इच्छा? सांगतोच आता योग आला. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर आणि यमाचे किंकर. हे कधी कळतं? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळे रांडा पोरो सखळ. महाराज सांगतात हे कधी कळणार आहे? नंतर. आता जरी नाही ऐकलं तरी माझं काही म्हणणं नाही. विठाला विठाला या ठिकाणी सांगतात देव आणि संत. देवाचे उपकार आहेत ना महाराज, लौकिक उपकार. पण माझ्या संतांचे उपकार जे आहेत ना महाराज, हे अलौकिक उपकार आहेत महाराज. अलौकिक. अगदी माऊली ज्ञानोबांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं ना, तर ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू आणि उपकार अलौकिक करी पैगा. जीवावरती संत महात्म्यांचे जे उपकार आहेत ना, हे उपकार अलौकिक उपकार महाराज. अलौकिक उपकार देवाचे उपकार आहेत, मान्य करतो. देवाचे उपकार अगदी तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कार्य नाठविसी कृपाळू देवाशी सगळा अभंग पाहून घ्या. पोषितो जगासी एकला तो, बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती. फुटती तनुवर उष्ण काळपाती जीवन तयसी, तेने तुझी काय नाही केली चिंता आणि राहे त्या अनंता. कारण तो भगवान परमात्मा सामान्य करो. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर आणि त्याचे निरंतर ध्यान करी. म्हणजे त्याच्या आपल्यावरती उपकार आहेत, पण संतांच्या एवढे उपकार आपल्याकडे नाहीत. म्हणून संत महात्मे आणि भगवान परमात्मा हे दोघंही एकरूप आहेत महाराज. भगवान परमात्मा म्हणजेच संत आणि संत म्हणजेच भगवान परमात्मा, याच्यात भेद नाही. आणि हे अभेद सांगणारी परंपरा आपली वारकरी संप्रदायाची, संत आणि भगवान परमात्मा. मग या ठिकाणी तुकोबाई सांगतात, बाबा तुम्हाला जर जीवनामध्ये असं जर वाटत असेल आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त व्हावं, आपण जीवनामध्ये पुण्यवान व्हावं असं जर वाटत असेल तर काय करा? अभंगाचं प्रथम चरण. पुण्यवंत भावे पुण्यवंत पुण्यवंत
महाराज या ठिकाणी सांगतात, तुम्हाला जीवनामध्ये जर पुण्यवंत व्हायचं असेल तर एकमेव साधन आहे. पुण्यवंत होणे हे जीवनामध्ये साध्य झालं आणि साध्य प्राप्त करण्याकरता साधनाची आवश्यकता आहे. ते साधन जे आहे ना, घेता सज्जनांचे नाही, त्या संत महात्म्यांच्या नामचिंतनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार करता येतो. परंतु हे पुण्य सगळ्यांच्याच प्रारब्धामध्ये असतं अशातला भाग नाही. महाराज हे पुण्य जर सगळ्यांच्याच प्रारब्धामध्ये असतं तर आज मंदिरात बसायला जागा झाली, थोडीशी क्षमा मागून बोलतो, मंदिरात बसायला जागा झाली नसती. हे मी नाही सांगत आहे, हे मी अजिबात सांगणार नाही स्वतःच्या मनाने. ऐका, सुभाषित काळाचं वर्णन आहे की भगवान परमात्म्याचं नामचिंतन किंवा संत महात्म्यांचं नामचिंतन मुखामध्ये येण्याकरता सुद्धा अगदी संतांची प्रमाणे जरी पाहिली तरी जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरी नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. हे संत महात्म्यांची वचन आहेत. आणि त्या सुभाषित काळाचं असं म्हणणं आहे की बाबा जीवनामध्ये पुण्य प्राप्त करण्याकरता, मी कदाचित मागच्या वेळेला हा विषय मांडला असेल, माझ्या तर लक्षात नाही, परंतु जाता जाता धावता भावार्थ सांगून जातो. कारण हे पुण्य कुणाला तरी प्राप्त होत नाही. एका जीवाच्या पाठीमागं पुण्याची प्राप्ती करण्याकरता चौघांचं पुण्य असावं लागतं. काल मी महाराजांचं एक प्रमाण ऐकलं, वंश परंपरा दासनी अंकित किंवा माझ्या वडिलांचे मिरासिगा देवा, याच्यावरती सांगतं. ऐका, हे पुण्य सुद्धा एका जीवाच्या पाठीमाग चौघांचं पुण्य असावं लागतं. पुण्यवान होण्याकरता त्याच्यामध्ये आईचं पुण्य असावं लागतं, वडिलांचं पुण्य असावं लागतं, वंशाचं पुण्य असावं लागतं आणि स्वतःचं पुण्य असावं लागतं. चार विठाला आईचं पुण्य असावं लागतं, वडिलांचं पुण्य असावं लागतं, स्वतःचं पुण्य असावं लागतं आणि वंशाचं पुण्य असावं लागतं. आता आईवरती सगळेच गाणी म्हणतात महाराज. मला येत नाही गाणं तर मी तुम्हाला म्हणून दाखवलं असतं, माझा तो विषय पण बरं का. आईवरती सगळेच गाणी म्हणतात, पण जे जे महाराज लोक आईवरची गाणी म्हणतात त्यांची आई आश्रमात असते. हे दुर्भाग्य आहे महाराज, भाग विनोदाचा नाही महाराज. आईवरचं गाणे कुणी म्हणावं, बापावरचं गाणं कुणी म्हणावं, त्यांना आई वडिलांची सेवा केली ना त्यांनी आई वडिलांचं गुणगान, त्यांना अधिकारच नाही महाराज. तुम्हाला एक जाता जाता उदाहरण देऊन सांगतो. मी माझी सुट्टी घेऊन गेलो होतो देवरुखला महाराज, आणि देवरुखला एक आश्रम आहे, अनाथ आश्रम. आणि त्या अनाथ आश्रमामध्ये मला सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथं राहायचं होतं तात्या. आणि मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथं होतो. आणि सुंदर अशी आजी आजोबा, एका चिकूच्या झाडाला असा कठडा होता. दुपारची वेळ झाली होती, मीही गाडीतून डबा आणला, मी त्या चिकूच्या झाडाखाली बसलो. सुंदर असं वातावरण निर्मिती होती, त्या ठिकाणी बसलो. आणि उगाच आता मलाही काहीतरी थोडासा टाइमपास हवा होता. पण मला नंतर असं कळालं, मी जो टाइमपास केला ना त्यातून माझ्या जीवनामध्ये नक्की उद्धार झाला का, तर मला यथार्थ ज्ञान झालं. आणि मी चौकशी केली, सहज चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मला असं कळालं, त्या आजी आजोबांचा जो मुलगा होता ना महाराज,
आजी आजोबांचा मुलगा. त्याला 80 ते 85 हजार रुपये महाराज पगार होता. किती होता? 80 ते 85 हजार रुपये त्याला पगार होता. मग हे सांगितल्यानंतर मी त्या आजी आजोबांना विचारतो, मग म्हणाले ही अवस्था का? म्हणाले काय सांगायचं, म्हणाले 80 हजार रुपये पगार आहे, सगळं काय आहे, पण आम्हाला सांभाळायला कोण नाही ना. काय सांगितलं? आम्हाला सांभाळण्याकरता कोण नाही आणि याच्याकरता आम्हाला इथं. पण त्यांनी सांगताना महाराज आपल्या मुलाबद्दल कधी वाईट उद्गार अंतःकरणामधून काढले नाही. मला सांगा 80 हजार रुपये पगार आहे, आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत, असं असताना सुद्धा त्या आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये आपल्या मुलाविषयी किती प्रेम होतं महाराज, हे मला दिसतं. ही जर अवस्था असेल तर त्याने आईवडचं गाणं म्हणून चालू का? पण आता कीर्तनकार गाणं म्हणतात, ते कीर्तनकारांचा पण महाराज दोष नाही. त्या श्रोते मंडळी सुद्धा तेच हवं असतं आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. वारकरी संप्रदायाची ही जी अवस्था महाराज आताची झाली, आपला रात्रीच विषय झाला, ही अवस्था जी झाली ना, याला नुसता वारकरी संप्रदाय जबाबदार नाही, श्रोते मंडळी पण जबाबदार आहे. याच्याकरता सांगतो, ही श्रोते मंडळी पण जबाबदार आहे त्याला. हे सांगत असताना प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या उदरामध्ये जन्माला येणारं जे अपत्य आहे ते सुशील जन्माला यावं. प्रत्येक आईला वाटतं की नाही? वाटतं की नाही? कुणाला वाटत नाही? अहो प्रत्येकाला वाटतं माझ्या उदरामध्ये जन्माला येणारं अपत्य सुशील जन्माला आलं पाहिजे. तसंच प्रत्येक बापाची अपेक्षा असते की हा माझा मुलगा आहे, हा चतुर जन्माला यावा. प्रत्येकाला वाटत असते की नाही? पण त्याच्याकरता महाराज साधनं सांगतात. साधन सुशील मुलगा जन्माला असा फुकट येत नाही. येतो का? हा फुकट येत नाही. त्याच्याकरता काही साधनं सांगितली. अगदी तुकोबारांचं एकच साधन मी आपल्या समोर सांगतो. तुकोबारे सांगतात हे साधन सुद्धा कधी करायचंय महाराज माहित आहे का? ते अपत्य ज्या वेळेला गर्भावस्थेमध्ये असतं ना, त्यावेळेला ते साधन करायचं असतं. कोणतं साधन? गीता भागवत, करीती श्रवण, अखंड चिंतन, विठोबाचे. आपल्या 10 वाजेपर्यंत सगळ्या सिरियलच चालतात. कसं जन्माला येणार मला सांगा? ते कधी हरिपाठाला येणार नाही, कीर्तनाला येणार नाही, जागराला येणार नाही आणि त्याचा सत्याचा कधी संबंध जाणार आहे का कधी? अहो सुशील जन्माला यावं वाटतं, त्याच्याकरता साधन आहे. भक्त प्रल्हाद सुशील जन्माला आला. एक वेळ भक्त हिरण्यकशिपूची बायको कयाधू गर्भावस्थेमध्ये असताना एक वेळ अरण्यामध्ये नारद मुनींची भेट झाली. नामचिंतनाचा परिणाम गर्भावरती झाला आणि गर्भावरती परिणाम झाला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. वास्तविक जर पाहिलं ना तर हिरण्यकशिपूला 4 मुलं आहेत महाराज. ऐका त्यांची नावं. हिरण्यकशिपूला किती मुलं आहेत? 4 मुलं आहेत. 4 मुलं. एकाचं नाव आहे लाद, दुसऱ्याचं नाव उल्हाद, तिसऱ्याचं नाव अनुल्हाद आणि चौथा भक्त प्रल्हाद. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी 4ही मुलांचा उद्धार झाला नाही. अगदी भक्त प्रल्हादाचं चरित्र जर सगळं पाहिलं ना महाराज तर भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला का? एक वेळ नारद मुनींची भेट झाली आणि नामचिंतनाचा परिणाम गर्भावरती झाला. भक्त प्रल्हाद जन्माला आला. सुशीलामध्ये काय जन्माला यावं असं वाटतं ना. पण त्याच्याकरता साधनं सांगितली. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. चतुर मुलगा जन्माला यावा. प्रत्येक बापाला असं वाटतं की माझा मुलगा प्रवचनकार व्हावा, माझा मुलगा कीर्तनकार व्हावा, माझा मुलगा मृदुर्गमणी व्हावा, गायक व्हावा, काय वाटेल ते, पण माझा मुलगा चतुर जन्माला यावा. मग त्याच्याकरता बापानं पुण्य करावं लागतं. आळंदी पंढरी देऊची त्याला वारी केली तर मुलगा नाही तर करणार नाही करणार ना. मग त्याला धरून बांधून घेऊन काय उपयोगाचा आहे का? काय उपयोग? उगाच 9 दिवस देवीला पण भार काय उपयोग आहे का महाराज? अहो त्याच्या जीवनामध्ये यथार्थ ज्ञानच झालं नाही. काय उपयोग आहे का महाराज? काही उपयोग नाही. वरून ताणून घेऊन काय उपयोग नाही आणि वारकरी करण्यात तर काही अर्थच नाही महाराज. काही अर्थ नाही. चतुर मुलगा जन्माला यावा असं वाटतं ना, त्याच्या पाठीमागे बापाचं पुण्य असावं लागतं. उदार मुलगा जन्माला यावा असं जर वाटत असेल तर त्याच्या पाठीमागे वंशाचं पुण्य लागतं. आणि जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाची जर प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, जीवन कृतार्थ व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये स्वतःच पुण्य असावं लागतं. त्या सुभाषितकाराचं वर्णन आहे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता.
सुभाषिकाराचं वर्णन आहे. सुशील मुलगा जन्माला यावं वाटतं, आईनं पुण्य करावं लागतं. चतुर मुलगा जन्माला यावं असं वाटत असेल, बापानं पुण्य करावं लागतं. उदार मुलगा जन्माला यावं वाटत असेल, सत्याला दान धर्म करणारा, तर वंशाचं पुण्य असावं लागतं. आणि जीवनामध्ये ब्रह्मपदाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर या चौघांच्या पुण्याचं एकत्रीकरण केल्यानंतर जीवनामध्ये ब्रह्मपदाची प्राप्ती होते. पण तेच सुभाषित का विरुद्ध दिशेने काय सांगतात ते ऐका. थोडस वाईट वाटेल तुम्हाला, पण ऐका काय सांगतात ते. जे सुभाषितकार चांगलं सांगतात ना, ते सुभाषितकार थोडी कटू भाषा वापरतात आणि सांगतात जर आईनं पुण्य केलंच नाही, वडिलांनी पुण्य केलंच नाही, वंशाचं जर पुण्यच नसेल, स्वतःचं जर पुण्य नसेल, तर त्याचं जीवन कसं असतं ते ऐका. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कृपणस्य वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. आईनं जर पुण्य केलंच नाही ना, तर जन्माला येणारा तो मुलगा उन्मादच जन्माला येणार. आता त्या उन्मादतेचं चिंतन मांडायला माझ्याकडे वेळ नाही, तुमचं तुम्ही समजून घ्या तो कसा जन्माला येणार. बापानं जर पुण्य केलं नाही तर जन्माला येणारं जे अपत्य आहे हे मूर्ख जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. वंशाचं जर त्याचं पाठीमागचं पुण्यच नसेल तर तो कृपणच जन्माला येणार, त्यात ते मात्र शंका नाही. आणि स्वतःचं जर पुण्य नसेल ना, तर त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याशिवाय दुसरं काहीच नाही. विठाला पण या ठिकाणी तुकोबाला तुमचं जीवन कृतार्थ व्हावं असं जर वाटत असेल तर एक काम करा, त्या संत महात्म्यांच्या नामाचं चिंतन करा, बस. बाकी दुसरं काही करण्याचं कारण नाही. जीवनामध्ये तुम्ही पुण्यमान झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पण या ठिकाणी काही साधकांनी जगद्गुरु तुकोबांना प्रश्न केला, महाराज आम्हाला बरेच वक्त्यांकडून असं ऐकायला मिळालं की भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून पुण्य प्राप्त होतं. नाही नाही नाही, त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर सर्व संतांची वचनं आहेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे नामचिंतन, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून जे पुण्य प्राप्त होतं ना, त्या पुण्याची गणना सुद्धा करता येत नाही, त्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही. हे आम्ही आतापर्यंत ऐकलं महाराज. आणि तुम्ही म्हणताय संतांच्या नामचिंतनाच्या माध्यमातून जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते, पुण्यवंत होता येतं. अहो, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून पुण्य प्राप्त करता येतच, पण भगवान परमात्मा सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्यवान होण्याकरता, पुण्य प्राप्त करण्याकरता संतांच्या नामाचा जप करतो. भगवंत सुद्धा काय करतो? संतांच्या नामाचा जप करतो. अगदी माऊली ज्ञानोबांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर धरोने श्री हरी जपे सदा. भगवान परमात्मा स्वतः भगवान परमात्म्याच नामचिंतनातून सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येतो. त्याचप्रमाणे महाराज माझे एक थोडस वाचनातून असं गेलं, पंढरपुरामध्ये प्रल्हाद महाराज बडवे आणि प्रल्हाद महाराज बडवे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्तीम भक्त होते. ते भगवान परमात्म्याची पूजा चालूच होती, परंपरेपासून आलेली होती. त्या परंपरेला जागृत होऊन प्रल्हाद महाराज बडवे काय करायचे, प्रत्येक दिवशी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या राहुळामध्ये जाऊन पूजा करत असत.
ऐका काय झालं. एके दिवशी प्रल्हाद महाराज पडले, त्या राहुळामध्ये गेले आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची पूजा करण्याकरता, भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता म्हणा त्या ठिकाणी गेल्यानंतर विठेवरती पाहिलं तर विठेवरती भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना दिसला. विठेवरती ज्या वेळेला भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना दिसला नाही तर इकडे तिकडे पाहू लागले तर तो भगवान परमात्मा गरुड खांबाजवळ येऊन बसलेला होता. कोण बसला होता? जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा त्या राहुळामध्ये गरुड खांबाजवळ येऊन बसलेला पाहायला मिळाला. गरुड खांबाजवळ ज्या वेळेला तो भगवान परमात्मा पाहायला मिळाला त्यावेळेला प्रल्हाद महाराज पडले भगवान परमात्म्याच्या जवळ गेले. महाराज काय त्यांचा अधिकार असेल, भगवान परमात्म्याचं साक्षात दर्शन, सुंदर चरित्र आहे. त्यावेळेला गेले त्या ठिकाणी पाहिलं तर भगवान परमात्मा त्याची अवस्था अशी झाली होती की आसवाईसा कोठे आठवची नाही. कुणाची अवस्था झाली होती? देवाची, विठेवरच्या मालकाची ही अवस्था झाली होती. आसवाईसा कोठे आठवची नाही म्हणजे नेमका देव कळत होता काय? तर तो भगवान परमात्मा नामचिंतन करत होता. पण तो नामचिंतन कुणाचं करत होता? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मला एवढंच सांगायचं आहे की भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये सुद्धा सुख, भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये सुद्धा पुण्य प्राप्त होण्याकरता भगवान परमात्मा सुद्धा संतांचं नामचिंतन करतो. तुकोबळे सांगा तुम्हाला पुण्यवान व्हायचंय ना, मग त्या संत महात्म्याच्या नामाचं चिंतन करा. जीवनामध्ये तुम्ही सुद्धा पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुण्याचं पण नेमकं पुण्य 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 म्हणजे नेमकं तरी काय? मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पहिल्या दिवसापासून आता इथं कीर्तनाला आलोय, ते अगदी काल्याचं कीर्तन आमच्या संतोष महाराजांचं होईपर्यंत आम्ही ह्याच गोष्टी ऐकतोय. सगळ्या पुण्याच्या पापाच्या गोष्टी कोण सांगतो का इथं येऊन? सगळ्या पुण्याच्याच गोष्टी सांगतोय ना आम्ही. मग तुम्ही नेमकं आणखी वेगळं पुण्य 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 मग एवढं आम्ही जर 7 दिवस इथं मंदिरामध्ये येतोय, 7 दिवस आम्ही या ठिकाणी आल्यानंतर नामचिंतनाच्या माध्यमातून आमच्या सुद्धा जीवनामध्ये पुण्य प्राप्त होणार आहे. महाराज म्हणतात ते सुद्धा होईल, त्यात तिळ मात्र शंका नाही. पण ते पुण्य प्राप्त होत असताना ते पुण्य शुद्धच असेल असं सांगता येत. पुण्य काय इतकं सोपं आहे का? पुण्य इतकं सोपं आहे? पुण्य इतकं सोपं नाही. आपण जीवनामध्ये जे पुण्य करतो ना ते पुण्य सुद्धा शुद्ध असावं लागतं महाराज, शुद्ध असावं लागतं. अहो तुमचा आमचं तर थोडा जगाचा मालक पांडवांच्या राजस्व यज्ञामध्ये होता, पण त्या पांडवांनी प्राप्त केलेलं पुण्य सुद्धा शुद्ध पुण्य नव्हतं महाराज. होतं का? हे कोणी सांगितलं? ते एका मुंगसानं सांगितलं. पण त्या मुंगूस सुद्धा काही सामान्य होतं का? अहो ज्याची कणाद ऋषीची भेट झाली होती ते सामान्य मुंगूस. आता आपली मुंगस आपलं मुंगूस नाही. अहो ज्याची कणाद ऋषींची भेट झाली होती त्याच्या जीवनामध्ये ते सामान्य मुंगूस नव्हतं महाराज. त्या मुंगसानं सांगितलं. आता साक्षात त्या यज्ञामध्ये भगवान परमात्मा हजर होता. पण ज्या वेळेला त्या मुंगसानं सांगितलं आणि मुंगसानं सांगितल्याबरोबर धर्मराजा गेला आणि देवाला सांगितलं, देवा तू काय फक्त इथं खाण्यापुरता आलास का? तुला मी निमंत्रित या ठिकाणी केलं ते काय भोजनाकरता केला का? अरे तू ज्या यज्ञामध्ये हजर आहे आणि असं असताना सुद्धा त्या यज्ञाच्या माध्यमातून मिळणारं जे पुण्य आहे ते एक सामान्य मुंगूस सांगताय की हे पुण्य शुद्ध नाही, हे पुण्य अशुद्ध आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा असतो, त्यानं सांगितलं काय चुकीचं सांगितलं त्यानं? तू मला निमंत्रण दिलं यज्ञाकरता, पण यज्ञाकरता सामग्री कुठून आणली हे काय सांगितलं का? बाबूशेठला पैसे देऊन आणली का बाबूशेठचं बिल द्यायचं हे सांगितलं का तू? नाही सांगितलं ना. अरे त्या यज्ञाकरता आणलेली जी सामग्री आहे ना ते तुझे 4ही भाऊ 4 दिशेला गेले आणि 4 दिशेला गेल्यानंतर त्या ठिकाणी शेतसारा वसूल केला आणि वसूल करून आणलेली जी संपत्ती होती ना ती संपत्ती या यज्ञाकरता वापरली. म्हणजे ही जी संपत्ती होती ही स्वकष्टाची होती का? स्वकष्टाची नव्हती ना. आणि स्वकष्टाची नव्हती त्यामुळं काय झालं, त्या यज्ञाच्या माध्यमातून प्राप्त होणारं जे पुण्य आहे ना हे पुण्य म्हणाले शुद्ध पुण्य नाही, ते अशुद्ध आहे. त्या मुंगसानं सांगितलं ते काही चुकीचं सांगितलं का? त्यात म्हणाले तिळ मात्र शंका नाही, चुकीचं नाही. बरं म्हणाले काही हरकत नाही. मग नेमकं पुण्य 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 आता ते पुण्याचे प्रकार भरपूर आहेत बरं का. माझ्याकडे फक्त 5च मिनिटं शिल्लक राहिले. आता ते पुण्याचे प्रकार फक्त जाता जाता सांगतो. इहलोकी पुण्य, परलोकी पुण्य आणि परमार्थ प्राप्तीचं साधन
ते पुण्य. आता ते पुण्य नेमकं कोणतं? तर ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन, मगाशी मी प्रश्न उपस्थित केला होता महाराज की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून मंदिरामध्ये आला पण नामचिंतन करा, टाळी वाजवा, हे सांगायला जर लागलं ते पुण्य प्राप्त होणार, शुद्ध होईल का? हो, नाही होणार का? नाही होणार. अहो, ज्यामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे ना तेच पुण्य एकमेव शुद्ध. बाकी पुण्याची साधनं किती करा महाराज, ते शुद्ध पुण्य असेलच असं सांगता येत नाही. सांगता येत नाही, मी सांगत नाही, तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबारा सांगतात नेमकं शुद्ध पुण्य तरी कोणतं? जयामध्ये नारायण नारायण जयामध्ये परमात्म्याचं नामचिंतन आणि संत महात्म्यांचं नामचिंतन जीवनामध्ये घडलं ना, जीवनामध्ये पुण्य प्राप्त झाल्याशिवाय पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. महाराज सांगतात हा माझा अनुभव आहे, माझ्या जीवनातील ही आत्मप्रचिती आहे. हे नामचिंतन करत असताना माझी वाचा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी त्रुटी घेत नाही, खंड पडत नाही. सातत्यानं भगवान परमात्म्याचं मी नामचिंतन, दिनरजनी हाची धंदा सातत्यानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि संत महात्म्यांचं नामचिंतन करतो. याच्या पलीकडे मेघे माझे वाचासाठी महालाभ पुकासाठी पुण्य तर प्राप्त होतच, पण त्याच योगे लाभ सुद्धा जीवनामध्ये प्राप्त होतो. नवे नवे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जगद्गुरू सांगतात त्या ठिकाणी संत महात्म्यांच्या नामचिंतनाच्या माध्यमातून जीवाला विश्रांती प्राप्त होते. हे विश्रांती प्राप्त झाल्यानंतर परंतु विश्रांती प्राप्त होण्याच्या पाठीमागचं ही साधना जी आहे ना, हा अंतःकरणामधील भाव भगवान परमात्म्याच्या चरणावरती लीन करावा लागतो. काही साधकांनी सांगितलं महाराज मगाशी अगदी बरोबर 9 वाजल्यापासून आम्हाला सगळं कळालं, आम्ही पुण्य 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 सगळं ऐकलं. महाराज काही हरकत नाही, आम्ही आज या वेळेला या क्षणाला या दिवसापासून आम्ही पुण्यप्राप्तीच्या मार्गाला लागलोच महाराज. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय पुण्य प्राप्त केल्यानंतर पुण्यवान होता येतं, पण याच्या पाठीमागे आम्ही जी काही लपडी केली त्याचं काय? कुठली लपडी? याच्या पाठीमागे असणाऱ्या पापाचं काय? तुकोबाला सांगत घाबरण्याचं काही कारण नाही. अरे आज या दिवशी याच क्षणापासून फक्त पुण्य प्राप्त करण्याकरता म्हणाले तू पुण्याचा मार्ग कर. जीवनामध्ये काय घडेल त्या पापाची निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं Bye.
पुण्यप्राप्तीच्या साधनेला जरी तू लागलास ना तरी मागेल्या जन्मातली सगळी पापं काय होतील नाहीशी होतील. त्या पापांची निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे मेघे माझे वाचा तुटे महाला तुकासाठी विठोबा रघुमारे विठोबा रघुमारे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे मेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी विठ्ठल पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे मेघे माझे वाचा तुटे महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव मेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे मेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे पापे 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 तुका म्हणे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संतांची जपे जाती संतांची जपे जाती संतांची जाती संतांची जपे जाती संतांची जपे जाती संतांची जपे नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संतांची जपे जाती संतांची जपे जाती संतांची मेघे माझे वाचा तुटे मेघे माझे वाचा तुटे जाती संतांची जपे जाती संतांची
मेघे माझी महालाभ तुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ फुकासाठी आ